गोपाळ कृष्ण भगवान की जय. तर सालाबादप्रमाणे आता सध्या हे 5वं म्हणजे 4थं ऑफलाईन आणि अगदी पहिलं ऑनलाईन झालं होतं गोकुळाष्टमीचं वर्ष. तर ह्याच्याबद्दलची जी पार्श्वभूमी आहे ती मी आईला सांगायला सांगेन की कसा काय हा कार्यक्रम आपण करतो आणि का करतो त्याच्याबद्दल माझी आई बोलेल. पण यावेळचा विषय फक्त सांगते आणि साधारण कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला म्हणजे सोलो भजनं असा विषय आपण ठेवला आहे. मागच्या वर्षी आपण कृष्णाच्या कथा ऐकल्या होत्या. आणखीन त्याच्या मागच्या वर्षी कृष्ण काव्य हा विषय घेऊन वेगळ्या वेगळ्या लोकांनी येऊन कविता सादर केल्या होत्या. आणि त्याच्यामुळे असं होतं की खूप वेगळ्या वेगळ्या लोकांची ओळखी होतात आणि कृष्णाच्या निमित्ताने सगळे एकाच भावाने एकत्र जमतात आणि मग खूप मजा येते सगळ्यांनाच. नाहीतर मग आपण आपल्या आपल्या ग्रुपमध्ये कायमच गोष्टी करत असतो आणि रमलेलो असतो. पण त्यानिमित्ताने कृष्णावरचं प्रेम, त्याच्यावरची श्रद्धा, भक्ती ज्या काही विषयांना सुचतात त्यावरती लेखन करून लोक आले होते. त्याच्या मागच्या वर्षी नृत्य थोडीशी सादर झाली होती म्हणून यावर्षी मुद्दामून कृष्णगान किंवा कृष्ण भजन असा विषय घेतला आहे आणि स्ट्रिक्टली ते कृष्णाचंच असावं असं मुद्दामून मी लिहिलंही होतं. आणि ॲज युज्युअल उत्साहाने खूप जणांनी नावं दिली पण आत्ता इथे 4-5 मला डोकी दिसत आहेत. पण हे सोलो भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर डॉक्टर राहुल देशपांडे हा म्हणजे आमचा अगदी जुना कॉलेजमधला मित्र पण आता तो खूप मोठा डॉक्टर आहेच आणि त्याच्याबरोबर त्यांनी इंडॉलॉजी हा विषय घेऊन MA केलेलं आहे आणि तो मंदिरं आणखीन मूर्तिशास्त्र ह्यातला तज्ज्ञ आहे. आणि नक्कीच म्हणजे सगळं हे आलं म्हणजे कृष्ण आलाच. तर भवतारकू हा कान्हा हा विषय घेऊन डॉक्टर राहुल देशपांडे आज आपल्याशी बोलणार आहेत. त्यांचं व्याख्यान आहे तर ते 8:30पर्यंत आपलं चालेल. त्याच्यानंतर आपला प्रसाद असेल. प्रसादानंतर खास मुरलीधर भजनी मंडळ वाई इथून माझ्या आईच्या सगळ्या सहकारी मैत्रिणी की ज्या पूर्वी एकत्र भजन करत असत आणि ते आमच्या देवळात सादर होत असे तर अशा 10-12 जणींचा ग्रुप इथे भजन सादर करण्यासाठी आला आहे. तर ते साधारण 10:30-11:15पर्यंत तो कार्यक्रम चालेल. 11:15 नंतर नवीन कृष्ण गीतांना चाली लावून ती सादर करायचा कार्यक्रम प्रांजल अक्कलकोटकर करतील आणि काही कृष्ण काव्य त्याच्यामध्ये सादर होतील. आणि साधारण 12च्या सुमाराला कृष्ण जन्माचं गीत झाल्यानंतर बरोबर वरती घरात हॉलमध्ये देवघरामध्ये आपण जन्म संपन्न करणार आहोत. तर जन्माचा सोहळा तिथे होईल. तर शक्यतो अशी विनंती आहे की प्रसादाची सोय आहे त्याच्यामुळे सगळ्यांना मध्ये भूक लागली तरी त्याची तजवीज केलेली आहे. सगळ्यांनी जन्मापर्यंत थांबावं कारण काय की तो सोहळाही खूप छान असतो, अनुभवण्यासारखा असतो आणि जागरण झालं तरी वर्षातनं एकदा असतं. तर तेवढं कृष्णप्रेमापोटी आपण करू शकतो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळे थांबले तर खरंच खूप आम्हाला आवडेल. पण आग्रह नाही, प्रसाद घेऊन गेलात तरी चालेल कारण उशीर होतो, रिक्षा मिळत नाही, ह्या पण अडचणी असतात. तर इथून पुढची सूत्रं मी आईच्या ताब्यात देते कारण ह्याची जी पार्श्वभूमी आहे की का आपण हे सगळं करतो ते आई तुम्हाला नीट सांगेल. माझी आई मृणालिनी खरे. नमस्कार मंडळी. मी वाईची म्हणजे मूळ जन्म माझा पुण्याचा पण लग्न होऊन मी वाईला गेले. मी म्हटलं हे माईकशिवायसुद्धा ऐकू येईल खरं. आणि त्यानंतर दरवर्षी गोकुळाष्टमीला आम्ही म्हणजे जरी नोकरीनिमित्त बाहेर होतो तरी आम्ही त्या 2-3 दिवस वाईला जायचो आणि जन्म करायचो कृष्णाष्टमीचा. छान मंदिर आहे, भोर संस्थांकडनं आम्हाला मिळालेलं आहे. त्याची पूजा अर्चा वगैरे करण्यासाठी आमची नेमणूक तिथे केली आहे. त्यासाठी आम्हाला घर पण छान मोठं बांधून दिलेलं आहे, ओटी पडवी माजघर माड्या वगैरे असं छान. आणि आम्ही तिथे खूप छान मजा केली आणि देवाची मनोभावे सेवा केली आणि देवानी पण आम्हाला पुरेपूर सगळं दिलेलं आहे. पण आता 4 वर्षांपूर्वी ज्योतीचे वडील गेले आणि तिथलं वातावरण सगळं बदललं. मग मी एकटी राहिले. तर माझी मुलं म्हणाली की तिथे आता बरोबर नाही, आपल्याला घरचं खाऊन पिऊन दुसऱ्याची वाईट तोंड जर बघायला लागणार असतील म्हणजे दुसऱ्यात म्हणजे थोडक्यात आमचे दीर किंवा असे जे कोणी आहेत घरोघरी ते असतंच. तर त्यांना जरा आम्ही नकोच होतो तिथे. तर त्यामुळे मी म्हटलं केव्हा तरी सोडायचंच. ते आत्ताच का नाही, मुलं बोलवत आहेत, मुलांच्याकडे जाऊन राहावं. मुलगी तर ही तर अगदी तिने रियाज केला आहे की आईचं चालू ठेवायचं, आईबाबांचं जे करतायत ते. 150-200 वर्षाचं आमचं ते मंदिर आहे, तिकडचं आहे ते. म्हणजे पंतसचिवां भोरच्या पंतसचिवांनी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातलं पुष्कळ वर्ष जुनं
तर त्यामुळे परमेश्वरांनी छान आम्हाला सगळं भरभरून दिलेलं आहे, सेवा केली ते. आणि तिथे आमचं भजनी मंडळ होतं, योगवर्ग असायचे त्या मंदिरामध्ये. नंतर आमचं सोशल वर्क खूप होतं, कातकरी मुलांसाठी अमुक तमुक असं सगळं. ते पुरेपूर आम्ही आमचा वानप्रस्थाश्रम एन्जॉय केला. 25-30 वर्ष आम्ही तिथे छान राहिलो, म्हणजे रिटायरमेंटनंतरसुद्धा. आणि रिटायरमेंटच्या आधीसुद्धा आम्ही सणावाराला दरवर्षी तिथे जात होतो. माझ्या सासूबाई ते सगळं सांभाळत होते अगदी व्यवस्थित. 96 वर्षाच्या होईपर्यंत आम्ही त्यांच्याजवळ राहिलो. आणि नंतर आता आम्ही पुण्यात आलो म्हटल्यावर मग पहिलं वर्ष तर करोना होता. मग त्यामुळे आम्ही ऑनलाईन तो उत्सव केला. सगळ्यांना, आमच्या नातेवाईकांना ऑनलाईन सगळं दाखवलं, केलेलं हिनीच सगळं अरेंज केलं. मग दुसऱ्या वर्षी छान झाला ऑफलाईन. आणि आता तिथून पुढे ही परंपरा चालू राहील असा मला विश्वास वाटतो आहे. आणि ती खरोखर हौशीने करते, म्हणजे मनापासून करते. परमेश्वराची इच्छा की देव तिला बुद्धी देतो आहे आणि ती करते आहे, म्हणजे हे चालू राहणार आहे पुढे. आणि असंच चालू राहावं. आणि या सगळ्यांचं सहकार्य आहे. आमच्या या बायका भजनाचा ग्रुप आम्ही केला होता एक, म्हणजे जसं योग होतं, आणखी काही होतं सोशल, तसं भजनाचाही आम्ही एक ग्रुप केला. आणि छान 10-15 बायका झाल्या. आमचे कार्यक्रम व्हायचे, काही ठिकाणी आम्हाला बक्षीसही मिळायची. आणि हे सगळ्या आम्ही नवख्या होतो, कोणीही ट्रेंड नाही. आणि आमचं आम्ही म्हणजे वाजवण्यापुरतं मी शिकले, म्हणजे रिटायरमेंटनंतर काय करू असा जो लोकांना प्रश्न असतो, ते हे सगळं आम्ही केलं तिथे गेल्यावर, वाईत गेल्यावर. की आपण म्हणतो आता रिटायरमेंट झाली, आता काय राहिलं नाही. आम्ही सोशल वर्क सुरू केलं, आम्ही रोटरी जॉईन केली, आम्ही ज्येष्ठ नागरिक जॉईन केलं. नंतर संस्कृत शिकवायला सुरुवात केली, गीता शिकवायला शाळांमधनं सुरुवात केली. आणि असे भरपूर आपले लोकांना उपयोगी पडतील, उरलं उपकारापुरता. की आपला उपयोग लोकांना झाला पाहिजे काहीतरी. आणि जर आपण कष्ट आणि वेळ दिला तर आपल्याला हे सहज शक्य आहे. प्रत्येक ठिकाणी पदरमोड करावी लागते असं नाही, फक्त आपली इच्छा पाहिजे. आणि आपला जो आता वेळ आहे तो वेळ आणि कष्ट हे करायची तयारी पाहिजे. तर ते हे छान चालू आहे. आणि आपलं सगळ्यांचं सहकार्य असंच हिच्या नवनवीन कल्पनांनी, नवनव्या पद्धतीने उत्सव साजरा होतो, हे पण खूप छान वाटते. आणि पारंपरिक कीर्तन वगैरे आता अगदी शेवटी एक 10-15 मिनटं परंपरा म्हणून थोडंसं मीच करणार आहे. धन्यवाद. असंच दरवर्षी येत जा आणि सहकार्य करत जा. तर अनुराधाताई आपटे, म्हणजे त्यांची अशी पण एक ओळख आहे की त्यांचा मुलगा शैलेंद्र हा माझ्या वर्गात 1ली ते 4थी होता. त्याच्यामुळे आम्ही तसे बालमित्र. आणि त्या दरवर्षी जेव्हापासून कृष्ण जन्माचा उत्सव आपण करतो आहोत, तेव्हा दरवर्षी त्या प्रेमाने येतात आणि सादर पण करतात. या अनुराधाताई. नमस्कार, मी अनुराधा आपटे. मी आता आज गोकुळाष्टमी निमित्त आपल्यासमोर एक भक्तिगीत सादर करत आहे. नाम तुझे मम अधरी सतत राहू दे, नाम तुझे मम अधरी सतत राहू दे. बासरीचे गोड सूर, बासरीचे गोड सूर कानी येऊ दे. नाम तुझे मम अधरी सतत राहू दे, नाम तुझे मम अधरी सतत राहू दे. तव नामी मन रमता रंग आगळा, तव नामी मन रमता रंग आगळा. त्या रंगी रंगताच नाद वेगळा, त्या रंगी रंगताच नाद वेगळा. नादातही तुझ सवेत, नादातही तुझ सवेत ब्रह्म पाहू दे. नाम तुझे मम अधरी सतत राहू दे, नाम तुझे
तुझे मम अधरी सतत राहू दे. बासुरीचे गोड सूर कानी ऐकती, बासुरीचे सात सूर मार्ग दाविती. यमनियमा पलीकडची गोड समाधी, यमनियमा पलीकडची गोड समाधी. समाधीत तुझं सवेत, समाधीत तुझं सवेत ब्रह्म पाहू दे. नाम तुझे मम अधरी सतत राहू दे. नाम तुझे मम अधरी सतत राहू दे. गोड नाम गोड रूप गोड सूरते, गोड नाम गोड रूप गोड सूरते. हृदयी मम प्रेमाची ज्योत लावू दे. हृदयी मम प्रेमाची ज्योत लावू दे. ज्योतित या तुझं सवेत, ज्योतित या तुझं सवेत ब्रह्म पाहू दे. नाम तुझे मम अधरी सतत राहू दे. नाम तुझे मम अधरी सतत राहू दे. सतत राहू दे. सतत राहू दे. धन्यवाद. खूपच सुंदर. आणि म्हणजे खरं जास्त कौतुक म्हणजे पेटीवाले कोण माहिती नाही, तबलावाले कोण माहिती नाही, त्या तिघांनी एकमेकांना आत्ताच बघितलं, पण तरी खूपच सगळं सुंदर जुळून आलं. धन्यवाद काणे काकू. थँक्यू रोहित. आता अनुराधाताई सावंत यांना मी बोलावते, त्यांनी त्यांचं भजन सादर करू दे. माझं नाव अनुराधा सावंत आणि मला एक लिंक मिळाली, त्याच्यावरनं कृष्ण भजनची लिंक आली आणि मी पण रिटायरनंतर हा छंद जोपासलेला आहे. आणि एक 2-3 वर्ष झाले, कोरोनामध्ये मी रिटायर झाले. कोरोनाच्या आधी जस्ट कोरोना सुरू झाला आणि मग त्याच्यानंतर कोरोना संपल्यानंतर मी सुगम संगीत आणि भजन या दोन्ही गोष्टी मी शिकते सध्या. कृष्णाची ही गवळण आहे. कृष्ण जन्म आज आहे आणि कृष्ण जन्म झाल्यावर गवळणींचं आणि सगळं वातावरण कसं बदलून जातं आणि गवळणींचा आनंद गगनात मावत नाही. आणि मग त्या काय म्हणतात ते आपण बघूया. नंदा घरी बाळ झाले चल ग गडे जाऊ दे. नंदा घरी बाळ झाले चल ग गडे जाऊ दे. गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे. गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे. दूर झाले मेघ थोडे चंद्र जरा हासला. दूर झाले मेघ थोडे चंद्र जरा हासला. तारकांच्या कानात सांगाया लागला. तारकांच्या कानात सांगाया लागला. अवतार भूमीवर कीर्तिवंत होऊ दे. अवतार भूमीवर कीर्तिवंत होऊ दे. गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे. गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे. उभारिल्या गुढ्यादारी तोरण बांधुनी.
उभारिल्या गुढ्यादारी तोरण बांधुनी सारवुनी घरे सारी रंगावली रेखली सारवुनी घरे सारी रंगावली रेखली उजळू दे मंदिर दीपमाळ लावू दे उजळू दे मंदिर दीपमाळ लावू दे गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे आनंदले सूरगण पुष्पवृष्टी जाहली आनंदले सूरगण पुष्पवृष्टी जाहली स्वर्गीच्या वर्षावाने वसुंधरा नाहली स्वर्गीच्या वर्षावाने वसुंधरा नाहली वेचुनिया सुमने ती माळ आता ओऊ दे वेचुनिया सुमने ती माळ आता ओऊ दे गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे बाळरूप कोवळ ग रंगान सावळ बाळरूप कोवळ ग रंगान सावळ कुरळे ग केस कसे तेजान आगळ कुरळे ग केस कसे तेजान आगळ लाडक्या या राजसाची दृष्ट मला काढू दे लाडक्या या राजसाची दृष्ट मला काढू दे गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे धरुनिया फेर चला झिम्म्यास टाळी द्या धरुनिया फेर चला झिम्म्यास टाळी द्या झडकरी जोडी धरा फुगडी घालूया झडकरी जोडी धरा फुगडी घालूया गोपाळाचं गीत सखे फेरावरी गाऊ दे गोपाळाचं गीत सखे फेरावरी गाऊ दे गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे पाहुनिया गोविंद विसरल भाणग पाहुनिया गोविंद विसरल भाणग कानामध्ये घुमते ती बासरीची ताणग कानामध्ये घुमते ती बासरीची ताणग रुपयाचं डोळ्यात साठवून घेऊ दे रुपयाचं डोळ्यात साठवून घेऊ दे गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे नंदा घरी बाळ झाले चल ग गडे जाऊ दे नंदा घरी बाळ झालं चल ग गडे जाऊ दे गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे बांधियले झोके कसे डौलात हालती बांधियले झोके कसे डौलात हालती वाऱ्यावरी पान फुले खेळत डोलती वाऱ्यावरी पान फुले खेळत डोलती झोक्यावरी बैसुनिया तारकांशी बोलू दे झोक्यावरी बैसुनिया तारकांशी बोलू दे गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू दे नंदा घरी बाळ झाले चल ग गडे जाऊ दे नंदा घरी बाळ झाले चल ग गडे जाऊ दे गोकुळीचा देव माझा कृष्ण सखा पाहू 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 दे धन्यवाद खूपच सुंदर आम्हाला इथे कृष्ण भजन गाण्यासाठी संधी दिली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल राळकर मॅडमला खूप खूप धन्यवाद त्यानिमित्ताने आपल्याला नवे चेहरे नवी गाणी असं सगळं कळतं शब्द तर किती सुंदर होते हां आणि म्हणजे खरंच कृष्ण जन्मल्यानंतर अशीच गडबड उडाली असेल ना की सगळ्यांना ओढ लागली असेल कधी एकदा जाऊन आपण बघतोय आणि ते छोटंसं बाळ आपल्याला दिसतंय
आणि खूपच सुंदर शब्द होते. म्हणजे बेसिकली मी शब्दांवरती खूप प्रेम करते ऑलरेडी, त्याच्यामुळे मला वेगळं गाणं आणि चाल पण अशी सगळ्यांना ठेका देऊन म्हणायला पण सोपी आणि सुंदरच होती. गाण्याची निवड खूप छान होती. तर आता कारखानीस आजींना मी बोलावते. कारखानीस आजी म्हणजे अरुजाचा नाटकात, अरुजा म्हणजे माझी मुलगी, कारण सगळेजणच मला आणि अरुजाला ओळखत नाहीत. तर अगदी शाळेत असल्यापासनं, लहान असल्यापासनं नाटकामध्ये ते सौमिल आणि अरुजा एकत्र काम करायचे. तर सौमिलची आजी म्हणून आम्ही कारखानीस आजींना ओळखतो. त्या जोडीची ओळख अशी करून देते, एक सौमिलची आजी आणि एक निलयची आजी. निलय आणि सौमिल हे दोघंही अरुजाबरोबर नाटकात काम करायचे. निलयच्या आजीची वेगळी ओळख म्हणजे ह्याच्यानंतर जे आपले वक्ते आहेत त्यांची आई म्हणजे डॉक्टर देशपांडे, डॉक्टर निर्मला देशपांडे, त्या दोघींनाही मी इथे पाचारण करते. आता ज्यांना बोलायचं आहे त्यांना बोलू दे, गायचं आहे त्यांना गाऊ दे. पेटी आहे, तबला आहे, आपण आनंद घेऊया. या. पूर्ण तयारीनिशी आम्ही आलो होतो. म्हणजे साधारण 7-8 महिन्यापूर्वी गायलेलं असेल गाणं. तर एकत्र बसून प्रॅक्टिस वगैरे अशी काही नाही आहे. म्हणून मी म्हटलं मी बोलणार आहे. गाण्याचे ज्योती गेली का? हां, गाण्याचे शब्द तर अप्रतिम. शब्दावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी सांगते, खरंच छान आहेत. जप करायला सांगितलं की मी ह्यांचा करू का त्याचा करू का, अशी पंचायत होते ना. ट्रिप निघाली गोंदवले नमस्कार नमस्कार, शेगावला गजानन महाराज गजानन, असं नाही का ते. असं बहुतेक आत्ता म्हणजे आजकालची ट्रिप झाली की ते मग तेव्हा तो देव. तर आता हे परब्रह्म, तर ते रामाबद्दल मी रामाचं हे करू, श्रीराम जय राम जय जय राम, का कृष्ण आपला आहे. सगळेच गीतेचा अभ्यास करणारे जे 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 ब्रह्म परब्रह्म आहे, जे भगवंत जे आहेत, तर बरोबर भगवंताचं मी काय करू सेवा, असे प्रश्न अनेकांना पडतात. तर आता जे आम्ही गीत सादर करणार आहोत, कांचन मी म्हणणारे, तर गाणारी आहे ती कांचन कारखानीस, माझी मैत्रीण आहे ती, मी बोलणारी आहे. तर अनुप जलोटांचं आहे. तर ते आता आम्ही सादर करतोय. एक जग में सुंदर है दो नाम, जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर भिलनी के खावे. माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर भिलनी के खावे. प्रेम भाव से भरे अनोखे, प्रेम भाव से भरे अनोखे, दोनों के काम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. एक हृदय में प्रेम बढ़ावे, एक ताप संताप मिटावे. एक हृदय में प्रेम बढ़ावे, एक ताप संताप मिटावे. दोनों सुख के सागर है और दोनों सुख के सागर है और दोनों पूर्ण काम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम.
एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे, एक कंस पापी को मारे, एक दुष्ट नका वाजो मारे। दोनों है दिन दुख हरन और दोनों है दिन दुख हरन, दोनों बल के काम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। एक राधिका के संग राजे, एक जानकी संग विराजे, एक राधिका के संग राजे, एक जानकी संग विराजे। चाहे सीता राम कहो या, चाहे सीता राम कहो या, दोनों माधे श्याम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। जग में सुंदर है दो नाम, जग में सुंदर है दो नाम, बोले कृष्ण कहो या राम। चलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम, बोलो श्याम, बोलो राम, बोलो श्याम, बोलो राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम, बोलो श्याम, बोलो राम, बोलो श्याम। ज्योती आभारी आहे, तू सुप्रियाला मेसेज केलास सगळं, जरा लवकर मेसेज केला म्हणून झालं सगळं। मग मी आवरतं घेतलं वेगळं, म्हणजे कॉलेजमधनं लवकर आले इकडं। हां, ज्योतीची शब्दशैली चांगलीच आहे, तिची पुस्तकं पण मी वाचलेली आहे, त्यामुळे मला पूर्ण कल्पना आहे की ती नक्कीच छान छान म्हणणार, आणखी सुंदर शब्द वापरणार। आम्हाला माहिती आहे पण कसं आहे झालं छान। आणि छान म्हणजे अजून विशेष एवढ्यासाठी की इतक्या ऐन वेळेला, म्हणजे त्या दोघी घट्ट मैत्रिणी आहेत त्यावरनं कळतं, कारण नाही तर एवढं ट्युनिंग डिफिकल्ट आहे। मला सुप्रियाने मेसेज केला की आईंना एखादं म्हणू देत का, म्हटलं अगं म्हणू देत की आपलं घरचंच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि मग मी म्हटलं राहुलची आई येते ना वगैरे, ती म्हटली येते, मग काय बेस्टच झालं दोघींनी मिळून म्हणलं तर थँक्यू सो मच। आणि अनुप जलोटाचं हे भजन खूप दिवसांनी ऐकलं, थँक्यू। आता संध्या आत्यांना मी बोलावते। संध्या आत्या म्हणजे जयेशची आत्या, स्वाती पुणेकर, तर त्या नुकतंच त्यांनी सूर लावायला सुरुवात केली आहे, पण त्यांनी मला एक टेस्ट रेकॉर्डिंग पाठवलं आणि ते त्यांनी खरंच खूप छान म्हणलं होतं, खूपच छान म्हणलं होतं, म्हणून मी त्यांना इन्सिस्ट केलं की आत्या तुम्ही आज कराच सादर। आत्या नमस्कार। इथे उपस्थित सगळे तानसेन कानसेन यांची क्षमा मागून मी माझं एक छोटंसं गाणं सादर करते। ज्योतीने सांगितल्याप्रमाणे नुकतंच गाणं शिकायला लागली आहे, त्याच्यामुळे बघा आता ठीक आहे। हले हा नंदा घरी पाळणा, हले हा नंदा घरी पाळणा, त्यात देखणा गोजिरवाणा, त्यात देखणा गोजिरवाणा, हसतो गोकुळ राणा, हले हा नंदा घरी पाळणा,
हले हा नंदा घरी पाळणा. ओठ लाल ते डोळे चिमणे, हास्यातून त्या फुले चांदणे. ओठ लाल ते डोळे चिमणे, हास्यातून त्या फुले चांदणे. स्वरूप सुंदर लोभसवाणे, स्वरूप सुंदर लोभसवाणे. मोहून घेई मना, हले हा नंदा घरी पाळणा. हले हा नंदा घरी पाळणा. बोल बोबडे ते भाग्याचे, शब्द वाटती ते वेदांचे. बोल बोबडे ते भाग्याचे, शब्द वाटती ते वेदांचे. ऋण जुणताती घुंगुरवाळे, ऋण जुणताती घुंगुरवाळे. ये धेनुना पाना, हले हा नंदा घरी पाळणा. हले हा नंदा घरी पाळणा. नंद यशोदा करीती कौतुक, आनंदाचे अमाप ते सुख. नंद यशोदा करीती कौतुक, आनंदाचे अमाप ते सुख. माय पित्या विण कसे कळावे, माय पित्या विण कसे कळावे. सौख्य दयाचे कुणा, हले हा नंदा घरी पाळणा. हले हा नंदा घरी पाळणा. त्यात देखणा गोजिरवाणा, त्यात देखणा गोजिरवाणा. हसतो गोकुळ राणा, हले हा नंदा घरी पाळणा. हले हा नंदा घरी पाळणा. मस्त मस्त, खूपच सुंदर. मी खरं हे धाडस केलं बरं का. आता अनुराधा द्वय या. कृष्णाशी आपली कसं नातं आहे, त्या नात्याचा उलगडा या गाण्यामध्ये. हरी तू आमुचा रे सोंगडी, हरी तू आमुचा रे सोंगडी. घाल रे मायेची घोंगडी, घाल रे मायेची घोंगडी. घोंगडी घोंगडी, हरी तू आमुचा रे सोंगडी, हरी तू आमुचा रे सवंगडी. सावळ्या गोपाळा श्रीधरा, सावळ्या गोपाळा श्रीधरा. ओठीचा भाव तुझा हासरा, ओठीचा भाव तुझा हासरा. तूच रे भक्त सखा सोयरा, तूच रे भक्त सखा सोयरा. लागली तुझी आम्हा आवडी, आवडी आवडी. हरी तू आमुचा रे सवंगडी, हरी तू आमुचा रे सवंगडी. सत्व तू बघशी रे गिरिधरा, सत्व तू बघशी रे गिरिधरा. झेलूनी गोवर्धन भूधरा, झेलूनी गोवर्धन भूधरा. रक्षिले भयकंपित गोकुळा, रक्षिले भयकंपित गोकुळा.
पावसी समैत्या तातडी 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 हरी तू आमुचा रे सवंगडी हरी तू आमुचा रे सवंगडी दैव हे आमुचे तुझे या करी दैव हे आमुचे तुझे या करी आम्हा तू लाव रे भवाच्या तिरी आम्हा तू लाव रे भवाच्या तिरी तुझी ये अघात करली करी तुझी ये अघात करली करी स्मरू दे नाव तुझे घडी 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 हरी तू आमुचा रे सवंगडी हरी तू आमुचा रे सवंगडी घाल रे मायेची घोंगडी घाल रे मायेची घोंगडी 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 हरी तू आमुचा रे सवंगडी हरी तू आमुचा रे सवंगडी हरी तू आमुचा सवंगडी हरी तू आमुचा रे सवंगडी हे घ्यायचं घ्या ना नाही, परत जोरात घ्यायचं होतं असं. परत घ्यायचं नाही नाही, परत एकदा. हरी तू आमुचा रे सवंगडी हरी तू आमुचा रे सवंगडी घाल रे मायेची घोंगडी घाल रे मायेची घोंगडी 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 हरी तू आमुचा रे सवंगडी हरी तू आमुचा रे सवंगडी हरी तू आमुचा रे सवंगडी हरी सवंगडी रे सवंगडी रे सवंगडी. वय आणि उत्साह आपण सगळ्यांनी बघितला आणि म्हणून मला नेहमी वाटतं की जेव्हा केव्हा असे आपले नैमित्तिक सणवार असतात किंवा आपले जे कुळधर्म कुळाचार असतात तेव्हा आवर्जून आपल्या पुढच्या पिढीनी पण यावं. त्याच्यामुळे ओळख होत राहते गोष्टींची. तर म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणी तर येतातच, पण आपल्या मुलांनी पण त्याच्यामध्ये जेव्हा शक्य असेल तेव्हा यावं. तर जशी जशी नवीन पिढी येईल ना तसं हे फक्त पुढे चालू राहील. तर त्याच्यासाठी एक आपण अजून गोष्ट केली आहे, म्हणजे यूट्यूबवरती आपण आजचा हा सगळा व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि आपल्या पोराबाळांना जे अमेरिकेत आहेत, कुठे ऑस्ट्रेलियात आहेत, त्यांना ही लिंक प्लीज शेअर करा. म्हणजे मग जेणेकरून निदान तासभर वेळ काढून ते त्यातलं थोडं थोडं रोज बघतील आणि अशी का होईना ती डिस्टंट परंपरा आपण चालू ठेवू शकू. तर सगळे इथे आलेले आहेत, ह्याचा तर खूप आनंद आहे आणि खूप संख्येने आज आपण जमलो आहे. आणि ह्याच्यानंतर लगेच आपण वेळेत आहोत, भरपूर वेळेत आहोत. डॉक्टर राहुल देशपांडे ह्यांना मी इथे बोलावते, ज्यांची व्याख्यान ऐकण्याची ही आपली पहिलीच वेळ आहे की गाणी आत्ता झाली, जशी काव्य झालं, गोष्टी झाल्या. तर आता व्याख्यान म्हणजे बेसिकली ते कशावरती बोलणार हे मलाही नीट माहिती नाही आहे, पण मलाही ते नाविन्यच हवं होतं, त्याच्यामुळे सगळ्यांसाठीच ते नवीन असणार आहे. आता राहुलचा परिचय करायला मी जयेशला पुढे बोलावते. तर ही इज द राईट पर्सन टू टॉक अबाउट हिम अँड इंट्रोड्यूस हिम. तर सगळ्यांनी इथून पुढे काय, भवतारकू हा कान्हा हे टायटल फक्त मला माहिती आहे. तर राहुलच्या व्याख्यानाचा आपण मी राहुल म्हणते, पण ते खूप मोठे डॉक्टर आहेत, तज्ज्ञ आहेत, इंडॉलॉजिस्ट आहेत आणि सगळे त्यांना सर म्हणतात. प्रोफेसर होते डेंटल कॉलेजला, त्याच्यामुळे आमचा मित्र आहे म्हणून आम्ही त्याला ए राहुल म्हणतो. नाही, मी ऑफिशियल ओळख करून देणार आहे, मी अनऑफिशियल काही सांगणार नाही. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही असं ठरवलं होतं की नुसत्या ह्या कथा, गाणी आणि ह्याच्यापेक्षा एक असं काहीतरी आपण व्याख्यान ठेवावं की ज्याच्यामुळे थोडीशी आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दलची थोडी माहिती आणि थोड्या इतर गोष्टी पण आपल्याला माहिती होतील. राहुलची ओळख करून देणं म्हणजे माझा खूप चांगला मित्र आहे. मी आणि राहुल आम्ही डेंटिस्ट्रीला गव्हर्मेंट डेंटल कॉलेजमध्ये एकत्र होतो, एका रूममध्ये राहायचो. नंतर त्यांनी पेडियाट्रिक डेंटिस्ट्री, बालदंतरोगशास्त्र ह्याच्यामध्ये मास्टर्स केलं
तो DY पाटील डेंटल कॉलेज आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या दोन्ही हॉस्पिटल्समध्ये, म्हणजे तिथे DYला शिक्षक म्हणून आणि दीनानाथमध्ये कन्सल्टंट म्हणून 25 वर्ष त्यांनी काम केलं. जसं आपण म्हणतो की कधी कधी काही जणांना असं जाणवतं की अरे ह्याच्यापेक्षा मी अजून काहीतरी चांगला करू शकतो. तर माझ्या मते राहुलला तसा साक्षात्कार झाला आणि त्यांनी डेंटल कॉलेज आणि दीनानाथ दोन्ही सोडलं, स्वतःची प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली आणि नंतर तो इंडॉलॉजीमध्ये त्यांनी मास्टर्स केलं आणि नंतर आर्किओलॉजी म्हणजे मूर्तिशास्त्र, आयकॉनोग्राफी आणि हे करताना त्यांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीबद्दल अभ्यास करून त्याचा थिसिस त्याच्यावरती केला आणि आता त्याचं 1 सप्टेंबरला ज्ञानदेवा तेथे समाधी हे पुस्तक प्रकाशित होतं आहे. तो त्यांनी म्हणजे कैक वर्षांपासून तो कविता लिहितो, त्याचे बरेच कविता संग्रह प्रकाशित झालेत, बऱ्याच चित्रपटांना त्यांनी गाणी दिलेली आहेत, लेखक आहे. त्याचा जादू सिनेगीतांची हा चंद्रशेखर महामुनीबरोबरचा खूप कार्यक्रम प्रसिद्ध आहे. पंढरीचा राणा नावाचा पण तो कार्यक्रम करतो. हाक एक आठवण असा एक कार्यक्रम करतो. असा अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. तो इथे खूप फॉर्मल वागतो. तुम्ही बाहेर नंतर त्याच्याशी गप्पा मारला तर हा एक वेगळाच माणूस कोणी होता का ज्याच्याशी आपण बोललो असं वाटतं. पण ह्या कार्यक्रमामध्ये म्हणजे काही आमची मैत्रींची कारणं पण आहेत की त्याला बरोबर गोकुळाष्टमी टू गोकुळाष्टमी बोलवण्याकरता मुद्दामून मला तो या गोकुळाष्टमीला या कार्यक्रमाला येणं अगदी गरजेचं होतं. आणि तो कालच ओरिसाहून भुवनेश्वरला, कारण तो गिरीनाथच्या याचं नाव काय, एन्शंट ट्रेल्स नावाचा आमचा गिरीनाथ भारदे नावाचा मित्र आहे, त्याच्याबरोबर तो ह्या ट्रिप्स करतो आणि तिथे फॅकल्टी म्हणून जातो. तो आता तो कालच भुवनेश्वरनं आलेला आहे. तर एवढं धावपळ करून तो आला, त्यामुळे आपल्याला खूप चांगला आता एक काय म्हणतात त्याला एक 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 ट्रीट आपल्याला मिळणार आहे. तर मी राहुलला विनंती करतो की त्यांनी त्याचं व्याख्यान चालू करा. मी बसून बोलतोय तुमच्या आग्रहापायी. बसून बोलायची सवय नाही आहे. डायरेक्ट 61ला वगैरे गेल्यावरच आपण बसतो कोणतरी बोलतो, हा प्रकार असतो तो. बरं, भवता रकू हा कान्हा हे नाव मी आणि ज्योतीनी गप्पा मारताना ठरवलं होतं. कारण तिचा पूर्ण मी आजचं वेळापत्रक पाहिलं होतं. भजनं, गाणं, कथा आणि मग ज्ञानेश्वरांना तुमच्या आमच्यापर्यंत सोपं करून पोचवणारे ज्योतीचं घर. अशावेळी काय सांगावं, काय बोलावं हा प्रश्न होता. तर हिला मी सांगितलं होतं की भवतारकू हा कान्हा म्हणजे कृष्ण जन्मासाठी कान्ह्याची आठवण आहे. ज्यांच्यामुळे मी जगतो त्या ज्ञानेश्वर माऊलींची रचना ही आहे. तर एकत्र केल्यावर दोन्हीकडनं मला बोलता येईल असं मनापासून वाटलं. व्याख्यान शब्द खूप मोठा आहे, पण व्याख्यान वगैरे नका धरून चालू. बोलताना मला जे भावलं आहे ते बोलणार आहे. याच्यात थोडी कविता असेल, अख्खे माऊली असणार आहेत, कान्हा आहे आणि मला जे आवडतं काव्य माऊलींचं त्याच्याबद्दलचं असेल. माझं इंडॉलॉजी भारतीय विद्या असेलच असेल. तर मला वाटतं भवतारकू हा कान्हा ही जी रचना आहे माऊलींच्या विराणीतली ही फार महत्त्वाची आहे. कारण आपण कोणीही कितीही म्हटलं ना की मी कंटेंट आहे, आपल्याकडे एक पद्धत आहे उगीच बोलायची की नाही नाही मी समाधानी आहे, मी कंटेंट आहे, मला जे पाहिजे ते मिळालं, मला अजून काही नको. मला नाही वाटत असं मनापासून सगळे कोणी बोलतात. जो माणूस मनापासून हे म्हणेल ना की मला काहीच नको, आय एम हॅपी विथ वॉट आय हॅव, मी कंटेंट आहे, त्याची ती रचना चालू होते. वृत्तीची निवृत्ती आपणा सकट. ही जगण्याची वृत्ती जी आहे ना, लालसा आहे ना, जिद्द आहे ना, तीच जेव्हा थांबते ना तर संजीवन समाधी समोर येते. वृत्तीची निवृत्ती आपली होत नाही म्हणून आपण जिवंत आहोत. कारण आपल्या लास्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तो तुम्हाला मला जगवणार आहे. मला काही इच्छाच नाही हा भंपकपणा आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात इच्छा काहीतरी असते आणि हाच मुद्दा आहे. काय इच्छा आहे? तर एकच इच्छा आहे. हे पुढचं गाणं थोडं सिनेमातलं गाणं वाटेल, पण मला अतिशय आवडणारी फिलॉसॉफी आहे. आपला सगळ्यांचा शोध चालू आहे. वी ऑल आर सर्चिंग समथिंग. तो शोध कोणाचा आहे? तर सिनेमातलं गाणं आहे की सूरज को धरती तरसे, धरती को चंद्रमा, पानी में सीप जैसे प्यासी हर आत्मा. या पाण्याच्या महासागरात शिंपल्यासारखा आपण तडफडत राहिलो आहे. स्वप्न काय आहे? बूंद छुपी किस बादल में कोई जाने ना. तुम्हाला मला माहिती आहे हा समुद्र आहे, मी शिंपला आहे,
त्या 27 नक्षत्रातलं पावसाची 9 नक्षत्र आहे, त्यातलं एक नक्षत्र स्वाती नावाचं येईल, त्यात एक ढग वरती असेल, त्यातून पाणी पडेल, या शिंपल्यात ते पाणी पडेल आणि आत मोती तयार होईल. त्याला कोणी आत्मसाक्षात्कार म्हणतं, त्याला कोणी गुरु भेटला म्हणतं, ज्ञानेश्वर हरी पाहिला हो हरी पाहिला म्हणतात. तर आपला हा शोध चालू असतोच आणि सगळ्यात सुंदर हा एक प्रवास जो आहे ना शोधायचा, तो मला वाटतं ते तुम्ही आत्ता करता येते, या आपण करतोय ते, जे वाईकाठी वाईला कृष्णकाठी काका काकूंनी कायम केलं आहे ते भजन हा जो प्रकार आहे. तर साधा मुद्दा बघा, तुम्ही सगळे हुशार आहात, माझ्याहून सगळेच हुशार आहात, म्हणजे माझी भगवद्गीता तोंडपाठ नाही आहे, भगवद्गीता तोंडपाठ नाही. 15व्या अध्यायातले 2 श्लोक माहिती असतात, जे निबंधात लिहायला लागायचे. ते आवर्जून सांगतो, भगवद्गीता का म्हणतात, भागवत कथा म्हणतो आपण बरं का. दोनदा श्रेयस बडवेपासून आमचे सगळे जे मित्र जे कीर्तन करतात ते से इट्स कथा, भागवत कथा, पण आपण भगवद्गीता म्हणतो. कधी विचार केला आहे की भगवद्गीता काय? तो तर अर्जुन आणि कृष्णाचा संवाद आहे. संजय सगळ्यांना सांगतोय तो धृतराष्ट्राला वगैरे. कारण गाणं हा एकुलता एक मुद्दा असा आहे ज्याच्यामध्ये ठेका लागतो, लय लागते, ज्याला ऋतू म्हणतात ना, सम आणि ताल, ठाक तिथेपर्यंत यायला लागतं. हे सगळं होताना देहबोली महत्त्वाची असते. मी गाता बोलताना नाचू शकत नाही. जेव्हा वैखरी बाहेर येते तेव्हा मी खूप स्टेबल लागतो आणि हे सगळं होतं जर मी श्वास नीट आत ठेवला असेल तर. त्याला दमसाच म्हणतात. म्हणजे आपली जी इंद्रिय डॉक्टरी भाषेत जी आपली 5 एलिमेंट्स आहेत बाहेरची आणि आपली इंद्रिय जी आहेत ती जोपर्यंत हार्मनीमध्ये नसतात तोपर्यंत गाणं छान होत नाही. सुरेल माणूस ठेक्यात चुकू शकतो, तालात खेळणारा माणूस सुरात जाऊ शकतो, सूर ताल जमणारा माणूस श्वासामध्ये खाली बसू शकतो. हा जो मुद्दा येतो त्याच्यामुळे गाणं गाताना आपले सगळे एलिमेंट्स दे आर इन हार्मनी. म्हणून गाणं म्हणजे आजची स्टॅबिलिटी आहे. म्हणून जगणं कसं, जगायचं कसं आणि कसं जगायचं नाही हे सांगणाऱ्या विवेचनाला आपण गीता म्हटलं आहे. तर कुरुक्षेत्राच्या ठिकाणी 2 क्षत्रिय समोर उभे आहेत, रक्ताचे पाठ वाहणार आहेत, त्याच्या आधी गाणं हा संबंधच नाही आहे. पण ते जे आहे ते अल्टिमेट ट्रूथ आहे, त्याला श्रुती म्हणतात. जे अंतिम सत्य ते ऐकायचं असेल तर सगळं हार्मनीमध्येच पाहिजे, म्हणून ती भगवद्गीता होते. आता आमच्या इंडोलॉजीत आपण जेव्हा कान्ह्याचं नाव घेतो, कृष्णाचं नाव घेतो, काय मग राधाकृष्ण म्हणलं आहे, शंकर म्हणलं की आपण शिवपार्वती म्हणतो आहे. कधी विचार केला आहे का असं का होतं? तर मूर्तिशास्त्र काय म्हणतं, हे जायच्या आधी शंकर आणि पार्वती, देव आणि देवी, आपण शब्द कुठेही कसेही वापरतो. शक्ती, ऊर्जा, देवी, पत्नी. एक साधं अतिशय ढोबळ भाषेतलं उदाहरण देतो. समजा आता अरुजाने एक चाकू घेतला हातात, चाकू, आणि मला मारत बसली हातावर, तर कधी रक्त येईल मला? त्या चाकूला धार असेल तर रक्त येईल. वर्णन काय करणार ज्योती? 6 इंची पाता, लाखलाखीत पाता, रत्नजडीत मोठ, ही आपण दिसणाऱ्या गोष्टीचं वर्णन करणार, सपासप वार करणार, रक्तच येणार नाही आहे जर धार नसेल तर. आता मराठी व्याकरणात चाकू हा तो आहे, पुल्लिंग आहे, आणि धार ही स्त्रीलिंग आहे. म्हणून आपण किंवा आपल्या ऋषीमुनींनी तुमच्या माझ्या डोक्याचा लसावी काढून आम्हाला जे ऐपत आहे ना मेंदूत, जे झिरपू शकतं ते लक्षात ठेवून त्या शक्तीला त्या चाकूची बायको करून टाकलं. म्हणजे शक्ती आणि शिव, उमा आणि महेश, राधा आणि कृष्ण हे नवरा बायको किंवा युसलेस प्रियकर प्रेयसी जे आपण आज बदनाम करतो कारण नसताना, असं नाही आहे. आज स्मरणशक्ती आणि वैखरी बोलणं ही माझी शक्ती असते, ही माझी ऊर्जा असते. त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे की देवाची देवी म्हणजे काय, शक्ती येते. आणि म्हणून जेव्हा फक्त आपण तत्त्व बोलतो, शिव तत्त्व जे आहे ना, आपल्या आजच्या कलियुगातल्या भाषेत गुलजारांचा सिर्फ एहसास है, रूह से महसूस करो, हा जो प्रकार आहे त्याला जेंडर नाही आहे, ते स्त्री पुरुष नाही आहेत. म्हणजे ते शिव पार्वती म्हणतो. पण मूर्तिशास्त्रात दिसणाऱ्या शंकराला आम्ही महेश म्हणतो. शिव, सदाशिव, महेश हा क्रम आहे. बरोबर स्थूल सूक्ष्म पराच्या उलटा आहे. तर हे लक्षात ठेवता, दिसतो त्याला महेश मूर्ती म्हणतात, थोडं दिसतं थोडं दिसत नाही त्याला सदाशिव म्हणतात, आणि बिलकुल दिसत नाही त्याला शिवतत्व म्हणतात. पण दिसणारी महेश ज्या आला, मला दिसतंय तर त्याचं नाव कायम उमा महेश नाव आहे. आपण महेश उमा म्हणत नाही. आता रामरक्षा तोंडपाठ आहे सगळ्यांची. तर सीता शक्ती, श्रीमद हनुमान कीलकम, हनुमान हा कीलक आहे तिथे, आणि शक्ती रामाची सीता आहे. राम हा दिसणारा आहे, जिवंत आहे. असं असताना सियावर रामचंद्र म्हणणार आहेत, रामपती सीता मैया की जय म्हणत नाहीत. तर हे लक्षात ठेवता, जे दिसतं त्याच्यात ऊर्जेचाच उल्लेख आधी केला जातो.
आपल्या पूर्वजांनी अतिशय खुबीने अतिशय व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे, पण आपण नंतर विसरून गेलो की आपण नको त्यांना फॉलो करत बसलो. हा जो प्रकार होतो शिवपार्वती म्हणा ना, कारण शिवतत्व आहे, जेंडरच नाही आहे त्याला. असंख्य म्हणजे मुली येतात, तुम्ही येता छोटे, तुम्ही गौरी हर पूजता लग्नात, त्याला हरगौरी म्हणतात का? गौरी हरच म्हणतात, कारण दिसणारा शंकर त्या गौरीला मिळाला आहे म्हटल्यावर गौरी म्हटलं गौरी हार म्हणतात. आणि आता हे अख्खेच्या अख्खे शूट चाललं, मी बोलणं चुकीचं आहे, तुमच्या विरुद्ध बोलतो आहे, याच्यावर चिडू नका. असं इथे गौरीहार असतो ते ना का, मटक्यावर मटके असतात, ते असे बघते, त्याची पाया पडते आणि फोटोग्राफर लुक हिअर, चिनअप चिंडाऊन चिनअप. अबे तो गौरी हार कुठे आहे? तू इकडे काय बघतो त्याच्याकडे? ते गौरी हारची गोष्ट कशी तुम्हाला सांगतो त्यातून कळेल. ती आधी पार्वती आहे. पार्वती म्हणजे काय, आपण कशी नावं कशी वापरतो बघा. पार्वती म्हणजे काय, तर पर्वत राजा हेमवानची मुलगी आहे, राजकन्या आहे. मग ती म्हणते मला शंकराशी लग्न करायच्या गोष्टी वाढत जातात. मी कुमारसंभव कोट करतोय, मी शिवपुराणात जात नाही, मी ललितांगाने बोलतोय. मग आई म्हणते नाही ह, तर ते माऊ मा नाही हा ऊ येतो, त्यातून ती उमा बनते. ती आधी असते पार्वती, तिची बनते उमा, जेव्हा ती हट्टी लढीवाळ हट्ट धरते मला लग्न करायचं शंकराशी. मग तिला कळतं की हा प्रोसेस आहे, हा प्रवास आहे, हा खूप मोठा प्रवास आहे. मग ती साधना चालू करते, अभ्यास चालू करते. आणि एक तप म्हणजे 12 वर्षच पाहिजे असं नाही आहे, 12 महिने 12 पळं 12 घटिका काही असेल. एक तप, ती एक पान पण खात नाही. मग शी बिकम्स अपर्णा. आधी पार्वती आहे, तीच उमा आहे, तीच अपर्णा आहे. आणि एवढं सगळं केल्यावर तिचा शंकर तिच्या समोर येतो, त्यांचं लग्न होतं. आपल्या घेतलेल्या निर्णयाशी जी ठाम राहते पक्की. असं कुठला ॲनिमल, आपण कायम हिंदू धर्मात सनातन धर्मात आतला गुण सांगताना त्या व्यक्तीचा एका प्राण्याला घेतलं आहे. मग उंदीर असेल, गरुड असेल, नंदी असेल, मोर असेल, अशा एकच प्राणी आहे की निर्णय घेतला, ग्रीप घेतली की सोडत नाही अजिबात. तिला घोरपड म्हणतात. संस्कृतमध्ये म्हणतात गोधा. मग गोधा भवेत सा इति गौरी. गौरी या शब्दाचा अर्थ गौरवर्णाशी निगडीत नाही आहे. मी जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी प्रामाणिक राहिले, ती गौरी आहे. मग ही जी पार्वती आहे तीच उमा बनते, तीच अपर्णा बनते, तीच गौरी बनते. आणि अशी गौरी आहे, निर्णयाशी प्रामाणिक आहे, ती आता माझ्या शंकराशी प्रामाणिक राहणार आहे, म्हणून गौरी हर पूजतात. पण ना हे गुरुजीला माहिती आहे, ना व्हिडिओग्राफर्सना फोटो तुम्हाला माहिती असणं एक्सपेक्टेडच नाही आहे, प्रश्नच नाही. ना मुलीच्या आईला पण माहिती नसतं. माझं म्हणणं आहे, मुलीने संसार सुखाचा करायचा असेल तर सांग ना बाई, 2 मिनटं तिकडे बघ, पूजा कर, मग फोटो काढू. हा जो प्रकार होतो. पण तिथे सांगायचा हेतू काय आजच्या व्याख्यानातला, ते गौरी हर नाव आहे, हर गौरी नाही आहे. दिसणारी गोष्ट असताना शक्तीच पहिली पाहिजे. कारण त्या धारेला, चाकूच्या धारेला चाकू नसेल तर अस्तित्वच नाही आहे. नुसती ऊर्जा म्हणजे आपली लॅटंट हीट आहे, वाफ असते ना आकार नसणारी, ती भगभगीत असते. तुमच्या माझ्या अतिशय आवडीचं विद्येचं माहेरघर असणारं पुणे, आपली ग्रामदैवता योगेश्वरी आहे. योगेश्वरी म्हणजे काय, आकार नसणारी शक्ती, ती भगभगीत लॅटंट भाजणारी जाळणारीच असणार आहे. म्हणजे धारेला चाकू नाही तर अस्तित्व नाही, आणि चाकूला धार नसेल तर फंक्शनच नाही आहे. म्हणून शिवशक्ती समावेशन हे इतकं आवश्यक आहे. शंकराचार्यांपासून आमच्या ज्ञानामाऊलीपर्यंत सगळे सांगतात शिवशक्ती एकत्रच पाहिजेत तर अस्तित्व काहीतरी आहे. आता हे शंकराबद्दल का बोललो, तर आज जो हा कान्हा आहे, भवतारकू हा कान्हा, पुढचं वेगी भेटवा का आहे, हा एकुलता एक देव असा आहे आपला, एकुलता एक व्यक्तिमत्व असं आहे म्हणून आपण राजस. त्याची शक्ती वेगळी नाही आहे बरं का. म्हणजे रामाचीसुद्धा सीताशक्ती वेगळी आहे, शिवाची उमा वेगळी आहे, महेशाची उमा वेगळी आहे, ब्रह्माची शारदा वेगळी आहे. मात्र हा जो आहे ना कान्हा, इनबिल्ट आहे शक्ती त्याची. कृष्णाची शक्ती कुठली, बाकी सगळ्या बायका वगैरे हा मुद्दा वेगळा आहे, पत्नी किती होत्या. तर शक्तीचा अर्थ काय, तर शक्ती म्हणजे आपली जी ऊर्जा आहे ना, जिच्यामुळे मी काहीतरी करतो, ती जी शक्ती, इच्छाशक्ती आहे, तिला म्हणतात राधा. कितीही वाईट वाटलं तरी संत जयदेवांनी गीत गोविंद या प्रकारात राधेचा उल्लेख करेपर्यंत ही राधा आम्हाला सापडत नाही आहे कुठल्या पुराणात, नाहीच सापडत कुठल्या पुराणात. तर राधा म्हणजे काय, आज मनापासून बोलून तुमच्याशी संवाद साधावा, सेतू बनावा, ही जी ऊर्जा असते ना, इच्छाशक्ती, ती माझी राधा असते. तुम्ही शांतपणे बसून गाण्यामध्ये तल्लीन व्हा, भजनातून आपण त्याच्यापर्यंत जाऊ, ही जी तुमची इच्छा आहे मनातली, ती राधा आहे. प्रत्येकाची राधा वेगळी असते. आणि हेच आपले पूर्वज सांगत आले की मधुरा भक्ती म्हणतात. जोपर्यंत मी माझ्या ऊर्जेवर प्रेम करत नाही,
जोपर्यंत मी माझ्या शक्तीवर प्रेम करत नाही तोपर्यंत मी छान परफॉर्म करूच शकत नाही बाहेर. माझं व्यक्त होणं खूप चुकीचं होतं बाहेर. म्हणून म्हणतात तुम्ही तुमच्या शक्तीवर प्रेम करा, तुमच्या ऊर्जेवर प्रेम करा. पण व्हायचं काय, असंख्य वेळा आपल्याला आपली ऊर्जा काय हेच माहिती नसतं आणि कॉमन मॅनला तुमच्या शक्तीवर, तुमच्या चेतनेवर प्रेम करा याचा अर्थच नाही कळला. म्हणून म्हटलं प्रत्येक वळणावरती समाजशास्त्राच्या एक शंकराचार्य आहेत, एक ज्ञानेश्वर माऊली आहेत, एक गोरक्षनाथ आहेत, एक बसवेश्वर आहेत. सगळ्यांना एकत्र करतात. मग गीत गोविंदात जयदेव म्हटले यांना मधुराभक्ती कळत नाही आहे. स्वतःवरतीच प्रेम मग करा म्हणजे काय. स्वतःवरती प्रेम आजकाल सगळेच करतात. म्हणजे माझा मुलगा, जय ज्योतीची मुलं, तुमची जनरेशन, तुम्हाला पण ताई म्हणणारे छोटे असतील. आम्ही आमच्यावर प्रेम करतो, 10 वेळा सेल्फी काढतो. मी कुठूनही कुठे जाताना फ्लाईंग फ्रॉम T2 फोटो काढल्याशिवाय विमान उडत नाही असं वाटतं कधी कधी मला. असं वाटतं की एअरलाईननी सांगितलं का एअरलाईनने की T2वर फोटो काढल्याशिवाय विमान उडणार नाही आहे मुंबईवरनं, असं वाटतं. ते प्रेमात असणं वेगळं आणि स्वतःच्या ऊर्जेच्या प्रेमात असणं वेगळं. पण जेव्हा लोकांना कळलं, संतांना कळलं की यांना कळतच नाही आहे, ते म्हणले चला या राधेला आपण आकार देऊ. आणि म्हणून जी आतली ऊर्जा आहे, जी राधा आहे, तिला मी आकार देऊन बाहेर आणलं. आणि एक दुर्दैवाने आकार आले की आकाराबरोबर गोष्ट कुठली येते, विकार येतात. आकार विल ऑलवेज कम विथ विकार. विकार आले तो मनुष्य बनतो आणि मग प्रकार चालू होतो शोधाचा की खरंच तो येणार आहे का भेटायला. माझ्या शक्तीवर मी प्रेम करावं, पण माझी शक्ती काय आहे जितकं लवकर कळेल तितकं चांगलं. जेव्हा तुम्ही परत पुस्तकं वाचाल, काही गोष्टी बघाल, यूट्यूबवरती बघाल, तर देव म्हटल्यावर देवाची देवी आहे ना ती शक्ती म्हणून बघा, खूप उत्तरं लगेच सापडतील. देव पत्नी म्हणून लगेच बघू नका त्याच्याकडे. पत्नी वेगळी, शक्ती वेगळी, ऊर्जा वेगळी आहे. आणि कान्ह्याला शक्ती कुठली आहे, दुसरी कुठली शक्ती नाही आहे. कान्हा हिमसेल शक्ती. श्रीकृष्ण आणि राधा हे एकत्र आहेत दोन. कारण त्या कृष्णाच्या या ही धारा जी आहे ना खालपासून वरपर्यंत जाणारी, त्या निराकार शक्तीलाच राधा म्हटलं आहे. आता इथे मला जयेश माहिती म्हणून सांगतो, गणपतीची आराधना करणारी फॅमिली आहे ही. आपण लंबोदर, पितांबर, अगदी फणीवर सगळं चालू धाड 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 करतो, नाही पावत गणपती. कारण पुन्हा सांगतो, त्या काळातल्या त्या संतांनी, त्या समाजसुधारकांनी तुमचा आमचा आवाका बघून आरती रचली ही तरी म्हण बाबा सांगितलं आहे. पण खरा गणपती काय आहे तर चत्वारी वाक्पदानी, परा, पश्यंता, मध्यमा, वैखरी हे 4 पाद आहेत वाणीचे, व्यक्त व्हायचे. परा आहे, इच्छा आहे, मग पश्चंता, मध्यमा, वैखरी आहे. काय लिहिलं आहे, चत्वारी वाक्पदानी. तू कोण आहेस, त्वम गुणत्रयातीत, त्वम देहत्रयातीत, त्वम मूलत्रयातीत. म्हणजे तुला देश, रंग, रूप काही नाही आहेस, तू नाहीच आहेस, तुला आकार नाही आहेस. मग आहेस कोण, मूलाधारो स्थितोसी नित्यम त्वम शक्तित्रयात्मक. मूलाधाराला लपून राहिलेला, सुप्त असणारा, थोडासा गुह्य असणारा, तू फक्त एक सोर्स आहेस एनर्जीचा, तिन्ही गुण असणारा हा गणपती आहे. हे पाठ असतं पण आपण समजून काहीच घेत नाही. जसं आम्ही पाठ केले, 19 संपलं सगळं, हा जो प्रकार होता. आपण फक्त पाठांतर करतो, अर्थ समजून घेत नाही. त्यामुळे गणपती आरती म्हणून नाही प्रसन्न होणार, अथर्वशीर्ष म्हणून गणपती एक वेळ प्रसन्न होऊ शकेल, शक्य असेल तर जाणं येणं. कारण परत सांगेन, गणपती असेल, कान्हा असेल, रामचंद्र असतील, ही पूजा निराकाराचीच पूजा आहे. आणि मग आमचे माऊली म्हणतात की भवतारकू हा कान्हा वेगी भेटावा का. कारण सगळ्यांचा शोध एकच चालला आहे, मला इथून तिथपर्यंत जायचं आहे. वाटेत असंख्य टोल द्यायला लागतात. जेव्हा तुम्हाला छान गोष्टी मिळतात, माझं क्लीन म्हणणं आहे, अगदीच स्पष्ट म्हणणं आहे, अनेकांना आवडत नाही, ईश्वराकडे काहीही मागू नका. त्या कान्ह्याकडे सुद्धा काहीही मागायचं नाही, तो देतो भरभरून, पण ॲट द कॉस्ट ऑफ समथिंग. माझा आजोबा जातो, आजी जाते, आई जाते, बाबा जाते, मग काहीतरी मिळतं. जो ईश्वर देतो ना आपल्याला आत्ता समोर नसणारं जे देतो ना एक्स्ट्रा, त्याची किंमत फार असते. शांतता, बोलावं त्याच्याशी. तुला वाटत असेल उद्या मी परत तुझं भजन गाऊ, तर मला ताकद दे, मी गाईन. आणि फक्त एकुलता एक संवाद सेतू जो आहे कान्ह्याशी बोलायचा, तो भजनात नाही, तो कीर्तनात नाही, तो गाण्यात नाही. कारण त्याची वेणू जी आहे ना, बासरी हे फुंक असणारं वाद्य आहे. हवा आहे, हवा म्हणजे प्राण आहे तुमचा, ऋग्वेदातला श्वास आहे तो फुंकल्याशिवाय जी पोकळ धातू आहे पृथ्वीसारखा, त्याला जी भोक आहे त्यातून व्यक्त होणार नाही आहे. बाकी सगळी वाद्य आहेत ना, पण त्यात गणित जास्त आहे. एकुलते एक बासरी आहे, त्यात जीव जास्त आहे, की श्वासावरचीच बासरी आहे. आणि मग आमच्या ज्या माऊली म्हणतात की भवतारकू हा कान्हा वेगी भेटावा का. तर होतं कसं,
दुर्दैवाने मला कुठले माऊली माहिती आहेत ज्यांच्या रचनांना मंगेशकरांनी चाली लावल्या आणि लतादिदी आशाताई बोलल्या. ओम नमोजी आद्या तोंडपाठ, पण खरं जर उघडून पाहिलं अजून 30 ओवी असतात त्याच्यामध्ये. सुखया झाला सुखिया झाला, तुम्ही थांबतात हे ठाक 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 करत, नीट पाहिलं अजून पण काही काही ओवी आहेत पसायदानामध्ये. कुठल्या ओवी निवडल्या हृदयनाथ मंगेशकरांनी? त्यांना सांगणारे पंडित रामभाऊ शेवाळकर होते, बा यालाच चाल लाव, त्यालाच चाली लावल्यात. आणि त्याला चाली लावल्या लतादिदी आशाताई गायल्यात. आणि माझ्यापर्यंत तेवढेच ज्ञानेश्वर आलेत, बाकी ज्ञानेश्वर शोधाचा प्रयत्नच नाही केला. मला असं वाटतं भवतारको हा कान्हा, कान्हा एस्पेशली कान्हा, ज्याची शक्तीन तो एक आहेत, शक्ती वेगळी नाहीच आहे. राधा म्हणजेच शक्ती आहे. तुम्हाला मला कळवा म्हणून शक्ती वेगळी ठेवली आहे, कारण बाकी राम सीतेसारखं उमा महेशसारखं कृष्णाची गोष्ट नाही आहे शक्तीबरोबरची. तर एक लक्षात ठेवायचं की ज्ञानेश्वरांच्या विराणी ज्या आहेत, विरहिण्या ज्या आहेत, ते मला का आवडतात मनापासून, तर आवर्जून तसं तुम्ही मी जगायचा प्रयत्न करतो असं मला वाटतं. सगळ्यांना तो शोध आहे. कुठला शोध आहे तर माऊलींच्या रचनातनं बघायचा आहे. माऊली असा एक त्याचेही लोक ओळखतात, त्यांना कल्पना आहे की माऊली हे माझ्यासाठी खूपच मोठ्या गोष्टी आहेत. मी ऑफिशियली अनेक ठिकाणी लिहिलेलं पण आहे की 2 नद्या आहेत, एक कृष्णाकाठ आहे आमची वाडी आणि इंद्रायणी, ते माझ्या इडा आणि पिंगळा म्हणतो मी. हे 2 श्वास आमचे आहेत, एक कृष्णाकाठ आहे आणि इंद्रायणी काठ आहे. तिसरं काय अजून माहिती नाही. तर सांगणे काय की मला ते पाहिजे, मला तिथपर्यंत जायचं आहे. मी गाणून कीर्तनातून जाईन, भजनातून जाईन, श्रवणातून जाईन, मी ठरवतो. मग माऊली आता जस्ट बघा या क्रमाने आजच तुम्ही जाऊन या विराणी ऐका माऊलींच्या, असं आपलंच जगणं दिसतं असं वाटतं. ते कविता असून ते गाणं वाटतं बरं का, म्हणजे कविता आहे माऊलींची, पण वाटतं रे आपल्या आयुष्याचं चित्रपटाचंच गाणं माऊलींनी लिहून दिलं आहे. आधी ऐकायचे पहिली विराणी हेच की घनुवाचे गुणगुणा वारा वाहे ऋण धुणा, भवतारको हा काना वेगी भेटा, की अरे काही जरी चाललं ना मला त्याला भेटायचं आहे रे. इतकं ते येत नाही ना, प्लीज हो ना, हे जे आजचं आहे की मला प्लीज त्याला भेटायचं आहे, ही जेव्हा आर्त हाक देता. आणि रामदास स्वामींनी नंतर लिहून ठेवलं आहे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तसं जर वागत असू तर तो येतो, तो लगेच. कारण थोडा माझा स्वार्थपण आहे, देवाला तरी कोण आहे, तुम्ही मी सोडलं तर चांगला भक्त असणारच नाही. हा पण एक थोडासा एक मुळा मोठे काठचा माच पाहिजे चांगल्या अर्थी, की हां मीच आहे देवा तुझ्यासाठी. देवालासुद्धा गरज असते बरं का आपल्या भक्तांची, प्रश्नच नाही आहे. त्याला वरती नाही झेपत म्हणून खाली 10 वेळा आला आहे अवतार घेऊन तुमच्या माझ्याबरोबर जगायला, भोगायला, वेदना उपभोगायला, सगळं आलेलं आहे देव खाली. आणि तो जेव्हा म्हणतो की अरे हो मी येणार आता, मला खूप प्रेमाने हाक मारलं आहे, पण इथे आणि तुम्ही मी आणि माऊली आपण वेगळे कुठे होतो? ते काहीच कम्पॅरिझन नाही आहे. पण होतं कसं, तुम्हाला वाटतं कृष्णाने असंच यावं, देहुडा पावली उभं राहावं, असं टिंगटिंग करावं, डोंगर उचलावा, विष्णूने यावं असं करावं, त्याचे पाय लक्ष्मीबाई चुरत असाव्यात, ब्रह्मदेव 3 डोके घेऊन यावा, गणपती बाप्पा लंबोदर होऊन यावा. माझ्या डोक्यातले आकार तेच आहेत, तसंच आलं पाहिजे. कृष्ण म्हणतो आकार दिले कोणी मला, मी बासरी वाजवती येईन, चक्र घेऊन येईन, हे कोणी सांगितलं तुला? ऋग्वेद जर पाहिला, ऋग्वेदात कुठे उल्लेख आहे विष्णूचा, शंकराचा, कृष्णाचा, बलरामाचा? पृथ्वी आप तेजे वायू आकाश, इंद्र वरुण अग्नी, हेच मला जगवत आहेत. आपण जगतो ते पौराणिक कथा आहे आजच्या. कृष्ण म्हणतो मी आलो रे, पण कृष्ण तुला पाहिजे त्या रूपात कधी येणार नाही. राम तुम्हाला पाहिजे त्या रूपात कधीच येणार नाही. म्हणून माऊलींची पुढची रचना बघायची, अवचिता परिमळू. तो सुवास बनून येईल, तो एकदम वाऱ्याची झुळूक बनून येईल, उन्हाची तिरीप बनून येईल. घरी असा थकून बसलो असताना अचानक कुठल्या मित्राचा फोन बनून येऊ शकतो. तो एकदम शांत असताना जो हसवतो, मला जगवतो, जो जागवतो, ते त्याचं रूप आहे ना. आणि उगीच आजकाल स्टाईल आहे खानदेवडून म्हणायची, मी काय देव मानत नाही, मला काही हिंदुत्व मान्य नाही. म्हणलं हे म्हणू शकता कारण तुम्ही हिंदू आहात. म्हणजे एक पोथी, एक प्रेषित, एक प्रार्थना स्थळ असतं हे बोलायला परवानगीच नाही आहे तुम्हाला. आमचे चारवाक पण आमचे आहेत, नास्तिक पण आमचे आहेत, सगळे आमचे आहेत, सगळे आमचे आहेत. पण तो तसं येतो हे ज्ञानेश्वरांना कळतं. अवचिता परिमळू, अरे हा सुवास कुठनं आला, मगाशी नव्हता, अचानक वाऱ्यात झुळूक आली, क्या बात आहे, हे भारी वाटतंय, तो आला आहे. आणि तो आला की त्याला थँक्यू म्हणा ना थँक्यू, घ्या ना त्याला मिठीत घ्या ना कुशीत. उद्या आळंदीला कधी गेलात, माझं म्हणणं आहे, आळंदीला गेलात, सिद्धेश्वर राऊळात बसलात, नका पाया पडू, मी नाही पाया पडत. त्या काळात 1296 साली 75 ते 96 त्या 4 पोरांवरती इतका अन्याय तुम्ही मी केला आहे, धो धुतलं आहे त्यांना आपण धरून. आणि जेव्हा कळलं की आपण केलेलं डॅमेज आहे ना त्यांचं,
ते इर्रिव्हर्सिबल आहे, आम्ही भरून देऊ शकत नाही, त्यांना देव करून मोकळे झालो आहे. अतिशय भंपक होत आपण. माझं स्पष्ट म्हणणं आहे, तिथे जावं, तिथे बसावं, सांगावं ज्ञाना मी चुकलो, पोरा बाहेर आहे, पाखरा बाहेर आहे, बबड्या बाहेर आहे, शिळा फोडून बाहेर येईल तो. प्रेम मिळालं नाही म्हणून आम्हाला टुकटुक करून आत जाऊन बसला आहे. हा माझा ॲप्रोच आहे ज्ञानेश्वरांकडे बघण्याचा. आणि मग अवचिता परिमळू, अरे बा क्या बात आहे, तो आला. आता तो आला रे आला की तुम्हाला कळतं की तो आला आहे, तो समोर उभा आहे. आणि मग आपण बोलतो ना, बोलताना आता हिला अरे इथपासून पाहिलं असं सोन्या, गोट्या, बबल्या, चम्या, ढम्या अशा नावाने हाक मारतो, नकटे चपटे, हे जे हाका असतात याच हाका माऊली मारतात. फक्त ते हृदयनाथ मंगेशकर सुंदर चाल लावतात, लता दिदी अजून भयानक छान सुंदर गाऊन ठेवतात. तर होतं कसं, देवदूताने चाल लावायचं, देवानी गायचं देवाचं गाणं. आणि मग बघा ते बबल्या, चबल्या, सोन्या, नकटे जे हाक मारतो, तसंच माऊली म्हणतात, इठाई पिठाई माझे कृष्णाई कानाही ये ग. कुठनं आले ते विशेषणं? सोन्या, मोन्या, चबल्या, बबल्या हीच विशेषणं आहेत 13व्या शतकातली. इठाई. आणि ते पुढे आपण म्हणतो ना, हा आता जयेश आत्ता आला बिचारा, हे जयेश ये रे, मी खाली आलो आहे, असं गेलो भरतो ना, पण आवरू तर दे, असेल तसा चल रे खाली. मग कटी कर विराजित मुकुट जस्त्र हेडचं तैसा येई बा धावत, अरे कसाही उभा राहा ना, कमरेवर हात ठेव, मुकुट घातलाय, काय करायचं ते कर, लवकर आहे लवकर आहे, बबल्या ये, टबल्या ये, चबल्या ये. इतकं माऊली त्याला हाक मारतात. आणि अशी प्रेमाने हाक मारली तर समोर आला, मग क्या बात आहे. मग आजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनू, का आजी हरी पाहिला मी, हरी पाहिला, त्याच्यासाठी जायला मी तडफडतोय, तो आलाय आणि मला पाहिजे त्या रूपात आलाय. क्या बात आहे यार, हे असं पाहिजे की इतकं छान वागावं की ईश्वर समोर आल्यावर ना, ए मला माझ्या रूपात आहे ना, मला पाहिजे त्या रूपात आहे. क्या बात आहे, दिस इज समथिंग डिफरंट. हे फक्त त्यांना कळतं, कारण अर्थता ती तेवढीच आहे माऊलींची. आणि मग हरी पाहिला सभा या अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, काय शब्द आहेत हे. ज्ञानेश्वरांचा अभ्यास नसतो करायचा, या कान्याच्या आयुष्याचा अभ्यास नसतो करायचा, माऊलींवर PhD नसते करायची, ह्या दोघांवर फक्त प्रेम करायचं असतं. कारण माऊली त्यांनी त्यांच्या कान्याचं रूप पांडुरंगात पाहिलं आहे. पण कृष्णावर बोलताना कृष्ण पांडुरंग म्हणजे कृष्ण विठ्ठल आणि माऊली वेगळे करूच शकत नाही तुम्ही. आणि मग हरी पाहिला होतो. आणि त्याच्यानंतर तू ये, सगळं करीन. आणि कितीही म्हणलं, बेस्ट फ्रेंड असला, नातेवाईक असले, मी करीन रे, मी तिकीट काढीन तुझं, गाडी पाठवीन, काकांना पाठवीन, प्लीज ये, दात पण चेक करून देईन, चकट फू देईन, सगळ्या गोष्टी आपण करतो. या गोष्टी करायला लागतात, त्यांना पाहिजे असेल चांगलं तर अशावेळी कसं करायला, मग ये ना, मग पहिलं तोगे काऊ कोकत आहे, ये ना रे, तुला हे देईन ना मी, ते देईन ना, हे दे ना, ते दे ना. लक्षात ठेवा, ईश्वरसुद्धा स्तुतीप्रधानच आहे. प्युअर अद्वैतवाद असणारे, अद्वैत तू मी वेगळा नाही असं ठासून म्हणणारे शंकराचार्यसुद्धा ईश स्तुती लिहितात. जर मी तू वेगळा असलो तर तुला दिसतो कसा मी माझं वर्णन करायला, हा जो मुद्दा आहे. असो इथे रूपाचा अभंग प्रकार वेगळा आहे. आणि मग तो समोर येतो, पांडुरंगा तू ये, पहिलं तो काही काऊ कोकताय होतं, हा क्रम ऐका. आणि मग वर्णन आहे, वर्णन. पांडुरंग कांती दिसे दिव्य तेज झळकती, रत्न केळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले. काय लिहिलंय की वर्णूच करत नाही शोभा, असं वर्णन त्याचं आहे. मग रूप पाहता लोचनी पण आहे, तुकोबांचं सुंदर ते ध्यान पण आहे. पण लक्षात ठेवा, इथे आमचे आळंदीचे राणे पुढे कुठे जातात, वर्णन सुंदर करतात, पुढच्या कडव्यात लिहितात ते, पाया पडू गेले परी पाऊलची न दिसे, स्वयंभू उभा असे समोर की पाठी मोरा ना कळे. हे माऊली आहेत. मी पाया पडायला गेलो आणि कळत नाही, तू पुढे बघतो का मागे बघतोस, कोण आहेस तू, कारण तू आणि मी वेगळे नाहीच होत. मग माऊलींचीच रचना आहे, दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले. हा प्रवास तुमचा आमचा आहे, माऊलींच्या थ्रू कान्ह्यापर्यंत होणारा. ही विरहिणी कळली, त्यानंतर मात्र अतिशय आवडती विरहिणी माझी समोर येते. मला वाटतं प्रत्येकाने ही माऊलीची पुढची विरहिणी जी आहे ना, ही रचना आहे, ही इतकी अशी आत लिहून ठेवायची आयुष्यभरची, की अरे अरे ज्ञाना झालासी पावन. मला पाहिजे ते भेटलं, पाहिजे ते मिळालं, मनापासून झालं आहे सगळं, की मला खूप छान वाटतं की अरे ज्ञाना झालासी पावन. का? तुला तुझे ध्यान कळू आले. तुला ध्यान काय कळलं आहे? तुझा तूची देव तुची भाव, फिटला संदेह अन्यतत्वी. तूच देवेस, तूच भावेस, तूच सर्वस्व आहेस. मला आता काहीही शंका उरलेल्याच नाही आहेत, ना मला किंतु ना परंतु, मला काही नाही, तूच सर्वस्व आहेस. आणि मग माऊली म्हणतात, वृत्तीची निवृत्ती. आणि ज्यांना कविता कळते, ज्यांना शंकराचार्यांचं अध्यात्म थोडं वाचलं असतं, त्यांना कळतं याच रचनेत माऊलींनी सुतोवाच केलं आहे की मी आता आळंदीला जाऊन शिळा सरकवून घेणार.
काय म्हणतात ते, वृत्तीची निवृत्ती. जी वृत्ती आहे ना, करायची इच्छा आहे ना, तीच निवृत्त झाली. काही करू असं वाटत नाही मला. वृत्तीची निवृत्ती का, आपणासकट अवघ्याची वैकुंठ चतुर्भुज. माझ्या सकट आसपासचं सगळं जग आहे ते चतुर्भुज वैकुंठ झालेलं आहे. मला आता काहीही करायची इच्छा नाही. आणि मग दीपकी दीपक, तू कवयित्री आहेस, दीपकी दीपक तू आहेस. आपण काय लिहू, उजळल्या ज्योती. दिव्याने दिवा लावल्यावर काय लिहिणार आहोत आपण, दिव्याने दिवा काय लिहितात माऊली, दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभर वाती शून्य झाल्या. ही माऊलींची अनुभूती आहे. दिव्याने दिवा, दिव्याने दिवा असे लक्षाधी पणत्या लागल्यानंतर नुसता लखलखाट झाला आहे. कुठला प्रकाश कुठल्या ज्योतीचा आहे कळतच नाही आहे. म्हणून ज्योतींचं अवतार कार्य संपलं आहे. म्हणून माऊली म्हणतात की ज्योती गरजच नाही त्याची, कारण पुन्हा तोच प्रकार आहे. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुला तुझे ध्यान कळवाले. हा प्रकार होतो. आणि त्याच्यानंतर शेवटचा असा असतो प्रकार, ही विराणी माऊलींची. जर पुढे राहायचं असेल, जर पुढे जगायचं असेल, हे जर फ्लो चालू ठेवायचा असेल, करतात. ही जनरेशन पण खूप प्रेमाने करते, सगळी तरुण पोरं पण अतिशय मायेनी करतात. अनेक कारणांमुळे, पुरुषोत्तम फिरोद्या करंडकामुळे या पोरांची अनेक वेळा निगडीत असतो. ते करतात, तरी प्रेझेंट करायची पद्धत वेगळी थोडीशी. खूप छान आहे की मोगरा फुलला इट शुड बी द पूर्णविराम. कारण का, मला जे मिळालं आहे ते बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला. अर्थ काय, आपण पाठ करून म्हणतो बाप. कोण बाप आहे, रखुमा देवीचा वर, हे नवरा जो बाप आहे हे त्यालाच मी अर्पण करून टाकतोय. आणि माऊलींच्यासुद्धा आईवडिलांचं नाव विठ्ठल रखुमाई होतं. पण जे काय मी तुझ्याकडून घेतलं आहे हे तुझ्यापर्यंत देऊन टाकतो, असं केलं. थोडक्यात गंगोत्रीतनं गंगा निघाली आणि समुद्र जायच्या ऐवजी पुन्हा गंगोत्रीलाच मिळाली तर जग बुडेल, पण गंगेचा प्रवाह आटणार नाही. हा जो प्रवाह आहे जिथून सुरू तिथेच परत जायचं आहे, हा प्रवास आहे. मोगरा फुलला फुले विचिता बहरू कळीयासी आला. मग असं झाल्यावर मी आलो, त्या ऊर्जेला थँक्यू म्हटलं तरच होणार आहे. आणि जो कान्हा असेल, आमचा विठोबा असेल, अख्ख्या भागवत संप्रदाय विठोबाला बाळकृष्ण म्हणतात, गोपाळकृष्ण म्हणतात. कारण तोच आहे. तो घोंगडी टाकून उभा आहे, कमरेवर हात ठेवून. कान्हा आपण सखा म्हणतो, विठोबाला माऊली म्हणतो. एक मित्र आहे ना, एक आई आहे. आई का म्हणतात विठोबाला, हे किती उलटा विचार आहे बघा. म्हणजे मला अतिशय मजेशीर देव वाटतो आपला विठोबा, विठ्ठल. तो तुम्हाला सांगतोय, अभय देतोय, मी आहे रे, काळजी करू नकोस. काहीच म्हणत नाही आहे. तो तुमच्या आमच्या आवडत्या तिरुपतीसारखा आशीर्वाद देतोय, हे घे, तू मला तुझे केस दे, हे धो घे. तो तुम्हाला वरद काहीच देत नाही. अभय हस्त नाही आहे, वरद हस्त नाही आहे. आता शस्त्र घेतलं आहे का दुर्गेसारखं, जो राक्षसाला मारतो ते पण नाही आहे. आणि ब्रह्मदेवासारखी मोक्षाची माळ पण नाही आहे. विठ्ठल मला काहीही प्रॉमिस करत नाही, तरी माझी धडपड विठ्ठलापर्यंत जायची असते, पायाशी बसायची असते. कारण विठ्ठलाला म्हणून आई म्हणतात. आई ही एकुलते एक नातेवाईक अशी आहे. आता आईला नातेवाईक म्हणणं चुकीचं आहे, पण आई म्हणजे ग्रॅमॅटिकली आई नातेवाईकच आहे ना, बाबा पण नातेवाईक असतो. हां, तर आई ही एकुलते एक नातेवाईक अशी आहे. आई पुढे गेला की आईला कळतं, याला मुंगी चावली आहे, भूक लागली आहे, का काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आईला सांगायला लागत नाही काय झालं. जे आईला सांगायला लागतं काय झालं, ती आई खोटी आहे. त्याच्यामुळे आम्ही पांडुरंगाला माऊली म्हणतो. हा जो प्रवास आहे, तर मला वाटतं हा प्रवास आपण असा जगतोय, तर आपल्या प्रवासाचं चित्रीकरण माऊलींनी करून ठेवलं आहे. आणि ही गाणी अशा प्रकारे ऐकली, भजन, कीर्तन, श्रवण प्रत्येकाला गाता येईल असं नाही आहे. दोघीच असतात गाणाऱ्या, तर आपण लता दिदी आणि आशाताई म्हणतो. दोघं तिघंच असतात क्लासिकली आपल्याबरोबर येणारे, तर आपण अभिषेकी बुवा म्हणतो, कुमारजी म्हणतो आणि भीमसेन जोशी म्हणतो. बाकी आम्ही कॉपी करतो. मनातले बुवा असतात, गावातल्या लता असतात, माझ्या माहेरची आशा असते. पण बेसिकली सांगायचा हेतू असतो की ते आहे तेच आहेत. मी माझ्या आवाजात गायलं तर इथपर्यंत पोचतं. तसं ह्याचा आकार नक्की नाही. यांनी सूर कुठे सांगितला आहे कुठल्यात गा. ऋग्वेदच महत्त्वाचा आहे. तो गाताव्या म्हणून साम झाला आहे, कसं करता म्हणून यजुर्वेद झाला आहे. तुम्हाला मला एकत्र घेण्यासाठी अथर्ववेद झाला आहे. वेदांची उत्पत्ती पण अशी आहे आपली, उपनिषदांची. तर सांगायचा हेतू असा आहे की भवतारकू हा कान्हा वेगी भेटावा का. हाच तुमचा आमचा शोध असतो. तो कान्हा प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. कोणाचा राम असेल, कोणाचा कृष्ण असेल, कोणाचा नारायण असेल, कोणाचा विठ्ठल असेल, कोणाचा दत्त असेल, कुठलेही असतील, तिथे जायचं आहे. तर मंडळी हो, एक शेवटचं मी माझ्या 4 ओळी कविता ऐकवतो आणि थांबतो. आळंदीचा राणा या माझ्या काव्यसंग्रहात एक कविता, त्यातली कविता ऐकवतो.
माझं म्हणणं आहे की प्रत्येकाच्या नशिबात काय काय लिहून ठेवले बघा. तुम्हाला ज्ञानेश्वर दिसले नाही आहेत, मला दिसले नाही आहेत, तुम्हाला मला दिसणारच नाही आहेत ज्ञानेश्वर. आळंदीत ज्यांनी ज्ञानेश्वर पाहिलेला आज अजून एक घटक असा आहे की ज्यांनी ज्ञानेश्वर पाहिलेत. आळंदीतल्या प्रत्येक घटकाला वेदना आहे, पण वेदना भोगून वेदनेवर राज्य करायचं शिकवलं कृष्णाने आणि वेदनेचाच भोवरा नटवायला शिकवलं ज्ञानेश्वरांनी. सगळं भोगूनसुद्धा माऊली म्हणतात कान्याची भक्ती करताना की जे खळांची व्यंकटी सांडो, की तो दुष्टपणा जाऊ दे, दुष्टाला राहू दे, दुष्टपणा गेल्यावर तो सुंदरच माणूस आहे, हा जो प्रकार आहे. तर आळंदीतला हा एक घटक प्रचंड वेदना भोगतोय असं मला वाटतं. ही कवी कल्पना असेल, पण माझ्यासाठी ती खूप प्रामाणिक कल्पना आहे. कविता सांगतो आणि थांबतो. एका दगडाची कविता आहे. आळंदीतला पत्थर आहे. पत्थर मी साधा, पत्थर मी साधा, मज जाण नाही, मज भान नाही पांडुरंगा. पत्थर मी साधा, मज जाण नाही, मज भान नाही पांडुरंगा. पुंडलिकासाठी सोडली मी रीत, झालो तुझी वीट पांडुरंगा. काय केले त्यांनी? त्रेतायुगी झालो, म्हणजे श्रीरामचंद्रांच्या युगात त्रेतायुगी झालो अहल्येची मूर्ती. त्रेतायुगी झालो अहल्येची मूर्ती, विष्णू पदकीर्ती पांडुरंगा. रामसेतूसाठी तारिले पाषाण, रामसेतूसाठी तारिले पाषाण, मारिले रावण पांडुरंगा. आणि कलियुगात आकार शेळेचा श्रीरंगे रेखिला. स्वतः पांडुरंगाला मला घडवायला काय वाटलं असेल, मला मी पत्थर आहे, मी दगड आहे, अरे श्रीरंग आला आहे, मला घडवतं छन्नी हातोड्यांनी. आकार शेळेचा श्रीरंगे रेखिला, हेतू ना कळला पांडुरंगा. आकार शेळेचा श्रीरंगे रेखिला, हेतू ना कळला पांडुरंगा. क्षमा ज्ञान देवा, भीक द्या दयेची, शिळा समाधीची पांडुरंगा. झालो शिळा समाधीची पांडुरंगा. हा एक अगदीच वेगळा प्रयोग होता आपला. राहुलच्या व्याख्यान नाही म्हणायचं म्हणला तो, पण जे बोलला ते खूप सुंदर होतं आणि खूप वेगळं होतं. आपण जे असे साचेबद्ध कधी ऐकतो कृष्णाची गोष्ट किंवा विठ्ठलाबद्दल, त्याच्यापेक्षा खूप छान होतं. जयेशकडे देते. असं म्हणतात की कधी कधी काही गोष्टी कन्क्लूड करू नयेत, म्हणून मी काही फार काही बोलणार नाही आहे. कारण काही वेळेला काही गोष्टी बोलल्यानंतर आपल्या मनांमध्ये जी विचारधारा चालू असते ती प्रत्येकाच्या मनातली वेगवेगळी असते आणि ती कन्क्लूड करताना ती विचारधारा उगाचच आपण खंडित करतो. मग राहुलच्या या व्याख्यानानंतर नाही, त्याच्या प्रकटीकरणानंतर किंवा त्याच्या सादरीकरणानंतर किंवा त्याच्या आपण ज्याला म्हणू की त्यांनी एक आत्ता परफॉर्मन्स दिलेला आहे की त्याच्या विचारधारेमध्ये त्याला जे वाटलं ते त्यांनी सांगितलं. आपणही त्याच्यात तल्लीन झालो, आपण ऐकत होतो. प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी ह्याचा विचार चालू असेल, त्यामुळे मी त्याला अजिबात धक्का देणार नाही. याच्यात त्यांनी अजून एक महत्त्वाचं असं सांगितलं की प्रत्येकाला आपापली वेगळी विचारधारा असायला हक्क आहे, अशा धर्मात आपण जगतो. त्यामुळे ती विचारधारा जरूर पुढे आणावी प्रत्येकाने. त्या विचारधारेचा जो मूळ प्राचीन उगम आहे त्याचा अभ्यास करावा आणि ह्यातून आणि आपला धर्म हा कायम प्रोग्रेसिव्ह धर्म आहे आणि ह्या प्रोग्रेसिव्ह धर्माकरता प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे की प्राचीनता आपण सांभाळू आणि नवीन काहीतरी त्याच्यात नेट जाऊ. आणि त्याच्याकरता म्हणून असे प्रसंग वारंवार येवत आणि आपली विचारशक्ती आध्यात्मिक शक्ती वाढत जावं, एवढंच मी म्हणतो. मी जयेशला छोटी रिक्वेस्ट करते की राहुलचा त्यांनी सत्कार करावा. येत्या रविवारी संध्याकाळी राहुलच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि जादू सिनेगीतांचे हा पण कार्यक्रम आहे. त्याच्याबद्दल 1-2 मिनटं राहुलने माहिती द्यावी, म्हणजे ज्यांना पोचली नाही ते येऊ शकतो. कारण जादू सिनेगीतांचे आमचा कार्यक्रम असतो, हा 186वा प्रयोग आहे, 186. त्यात अध्यात्म थ्रू बॉलिवूड हा प्रकार असतो. म्हणजे ऑफिशियली सगळे म्हणजे फ्री हिटवरतीच बॅटिंग चालली असते तिकडे आमची. त्यात मी धोतर नेसलं असतं, अष्टगंध लावलं असतं
आणि म्हणजे अध्यात्म, चंद्रशेखर महामुनी देवानांची आपली छबी जगवत तो तसा गाणं गात असतो. अध्यात्म थ्रू बॉलिवूड, की रोजचं जगणं जगताना काही टेन्शन आलं तर सगळं हारण्याच्या आधी आमच्या कानाने विविध भारती ऐका, एवढं सांगण्याचा आमचा इश्यू असतो. तर छान आहे. त्या दिवशी ज्ञानदेवा तेथे समाधी हा माझ्या पुस्तकाचा एक प्रकाशन सोहळा होणार आहे. ज्योतिंजयशी बोललो होतो ते हे कसं लगेच बोलतो आहे आता पुढचं मी, माझा आजवळ बारामती आहे, खेळताना कसं योग्य ठिकाणी योग्य बोललंच पाहिजे. तर ज्ञानदेवा तेथे समाधी हा माझा रिसर्च टॉपिक होता MA करतानाचा. देगलूरकर सरांच्या अंडर केला होता की 1296 साली पैठण होती धार्मिक व्यासपीठ असणारी जागा, देवगिरी होती राजधानी, नेवासन त्र्यंबक मोठं होतं, आळंदीचा उल्लेख पण नाही विथ ड्यू रिस्पेक्ट 1296 साली. असं असताना ज्ञानेश्वरांनी आळंदी का निवडली असावी समाधी घ्यायला, याच्यावरचं पुस्तक आहे ते. आणि ज्योतिंजयशला बोललोच आहे, यांचा कारण खूप मोठा माणसांचा पसारा असतो. इथे योगासनाचे ग्रुप वेगळे, पेशंटचे वेगळे, मैत्रिणी वेगळी, पोटातली बाळं वेगळी, म्हणजे वेगवेगळे ग्रुप असतात असे इकडचे तिकडचे. हां म्हणजे स्वाद भेळ वेगळीचे खूप वेगवेगळे आहेत ग्रुप असतात. तर एकदा आवर्जून माझं खरं आवडतं व्याख्यान जाऊ देवाची या गावा हे मी ज्योतिंजयशी ते करणार होत कधीतरी वरती. देऊळ कसं बघायचं आणि देवळातलं खरं शास्त्रविज्ञान काय, याच्यावर आमचं व्याख्यान असतं, ते कधी ना कधी आपलं होईल. तर दॅट्स फाईन. आणि छान वाटलं. गोकुळाष्टमी भेट.